हे आहे आपली पार्किंग लोकेशन, गाडीचं पार्किंग लोकेशन. आज जायचं आपल्याला ऑफिसला. थोडासा हलकासा पाऊस पण चालू आहे बरं का. लेट्स सी. दिस इज वन ऑफ द मोस्ट क्राउडेड प्लेस व्हॉट आय कॅन से. कारण की इथं IT पार्कचे एम्प्लॉईज असतात, फॅमिलीज पण आहेत इथं. स्टील रोडची कंडिशन बघा. आता ही काय प्रायव्हेट रोड आहे बरं का, नॉट सेइंग दिस गव्हर्नमेंट रोड. बट या आता हे सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रॅक्ट करून आहे. सगळे PG आहे साईडला जर बघितलं सगळे PG आहेत, सगळे PG आहेत. थोडं जरी त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन क्राऊड फंडिंग करून हे रोड केला तर काय प्रॉब्लेम आहे, लोकांना जाण्यानं तर प्रॉब्लेम होणार नाही ना. आणि इथं PGचे रेट सुद्धा काइंड ऑफ ऑलमोस्ट 8,000, 10,000, 12,000 असे येतं. लक्झरी PG असेल तर त्याचं अजून रेट आहे. किती क्लासिक रोड म्हणून आहे हे आहे थोडक्यात. तर मी अँगल जो आहे कॅमेरा अँगल ॲक्शन कॅमेऱ्याचा तो अल्ट्रा वाईडवरून स्टँडर्ड केलेला आहे बरं का. स्टँडर्डमध्ये तुम्हाला असा व्ह्यू दिसणार आहे. गाडी मी हाऊ चालवतो कारण की गाडीचं जर का साईडवरनं उडलं का नाही, गाडी मला परत वॉश करावं. मी काल वॉश करून आणले करते गाडी. रोडवरती घाण आहेच बरं का. असं नाही किंवा खूप पाऊस पडून खूप दिवस झाले आणि रोडवरती घाण नाही, धुवून आहे. प्रॉब्लेम्स आहे जसं की आता हायवे वगैरे असतं का नाही की एकदम शुद्ध पाणी असतं. शुद्ध नाही म्हणता येतं ना, बट या क्लिअर पाणी असतं. पण इथं कसं एक तर साईडची पूर्ण घाण झालेली आहे, त्यामुळे घाण पाणी आहे इथं. आज गुरुवार आहे आणि त्यामुळे मग मी आज ऑफिसला चाललो आहे. अरे यो द ट्रॅफिक आहे बरं का समोर तरी ॲटलिस्ट. पावसामुळे ट्रॅफिक व्हायचं कारण मला तर काय समजलं नाही बरं का. किती लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. आय कॅनॉट झूम इन दिस कॅमेरा बट यू कॅन सी. आता ओपन झाले बरं का ट्रॅफिक. माझ्या पाठीमागे 5-6 तर गाड्या लागतात कमीत कमी. माझ्या डोक्याला लावायचा ही हेडबँड जे राहिले कुठं राहिले, घरात राहिले का कुठं राहिले काय की. बट दॅट हेडबँड इज नॉट विथ मी राईट नाव, त्यामुळे मला असं हातानं करावं लागलं. आता बघा ते ट्रॅफिकच्या लाईटचे ग्रीन सिग्नल दिसते ना, इथपर्यंत लाईन लागलेली आहे. नो व्हॉट विल हॅपन. आता अजून लागलं ट्रॅफिक. आणि विषय असा आहे की आता हे मला पार्किंग भेटलं का नाही याची पण गॅरंटी नाही बरं का. नसलं तर मला वापस यावं लागणार आहे. हितला ही जो आहे हा 1 वे आहे बरं का. IT पार्कमुळं दॅट इज द 1 वे. बट अशी काहीतरी हरामखोर माणसं असते जी की गाडी रॉंग साईडने चालवते, विच शुड नॉट हॅपन. तर एक म्हणजे समजा कधी हे व्हेकल फास्ट स्पीडनं आलं काय करायचं तर मग कसं. टाईम वाचवण्यासाठी बघता दुसरं काहीच नसतं. टाईम आणि पैसे वाचवण्यासाठी काय घेऊन जाणार आहेत का तुम्ही. अवघड आहे. मी अजून एक गोष्ट ऑब्झर्वेशन केलं माहित आहे का. ज्यावेळेस पाऊस असतो, ट्रॅफिक कंडिशन होतं, त्यावेळेस तुम्हाला आहे ना एक बी पोलीसवाला दिसणार नाही, ट्रॅफिकवाला दिसणार नाही, कुठं दिसणार नाही बरं का. आता पोलीस म्हणजे ते पोलीस वेगळा, पण ट्रॅफिकवाला तर कमी किंवा दिसणारच नाही. त्यावेळेस व्हायोलेशन होत नाही का, त्यावेळेस माणसांची काळजी होत नाही का, त्यावेळेस ट्रॅफिक मॅनेजमेंट असतं तेच करायचं असतं. तर त्याच कामासाठी हे लोक असे करतात. व्हॉट डू से मॅन. घाण सरकारी कर्मचारी सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात कर्मचारी घाण असतं माहिती आहे का.
ईस्टर्न माझ्या वाईफची कंपनी आहे, पण शी इज नॉट कमिंग टुडे. पुढे जाऊन याला मला राईट लेफ्ट टर्न मारायचा बरं का. तिथूनच आपले कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस पण आहे, टाटा टेक्नॉलॉजी कॉर्पोरेट ऑफिस. ट्रॅफिक बघा तरी बरं का, आज 10:15 वाजलेत. आय डोंट थिंक की मला आज पार्किंग भेटेल, बट लेट्स सी. कारण की काही झालं तरी मला 2 दिवस वापस करायचं बरं का या वीकचं. मी अजून 1 दिवस पण केलं नाही. मी असं पकडतो. मला म्हणजे थार पण थार बघाड्यावर का आपली एक आमचं डिटेलचं सर होतं बरं का. त्याने काय म्हटलं की तू थार घेऊन होतो म्हणलं ऑफिसला. म्हटलं असल्यावर घेऊन जाणारच ना म्हटलं. त्यामुळे टाटा एवढी पगार द्यायला लागली का. म्हटलं आता नाही तेवढी पगार देत मग आता काय करायचं. होतं हे किसी के शौक. जास्त लोड नाही घ्यायचा. काय काही झालं तरी काय दुनिया म्हणते की हे डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे, बट आय डोंट थिंक दिस इज अ डिप्रिशिएटिंग ॲसेट. आय जस्ट लव्ह ड्रायव्हिंग मॅन. तुम्ही म्हणता मला कॅब ड्रायव्हर बना, मग तसले ड्रायव्हिंग नाही. स्वतःसाठी काहीतरी छंद असावं. आता हे ट्रेंड चालू आहे ना, एक काहीतरी असावा एखादा छंद. पॉलिटिशियनसाठी लुटणाऱ्या संचटी असं तसं काय काय म्हणले काय होतं. ठीक आहे, तर असावा छंद स्वतःला खुश ठेवण्यासाठी. आयुष्यभर तर काय आपल्या लोकांनाच खुश ठेवायचं आहे. आता या लोकांमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. नथिंग कॅन बी सेड. असावा एखादा छंद ज्यामध्ये तुम्हाला काहीही डोक्याला टेन्शन न घेता तुमच्यासाठी जे क्षण असतात ते एक क्षण जगण्याचा. काय इकडून चढतो मी भरपूर म्हणतो. आता ही मी भले आता थार गाडीमध्ये चाललोय बरं का, बट याच रूटने मी किती वेळेस तर चलत आलेलो आहे. 2 ते 3 वेळेस तर मी आहे ना मारुंजीपासून ब्ल्यू रिजपर्यंत चलत आलेलो आहे. चलत ऑफिससाठी, नॉट अ जोक. आणि तसलं हीट वेव्हमध्ये माझं मार्चमध्ये सिलेक्शन झालं होतं. नंतर थोडंसं फायनान्शियल स्ट्रगल होतीच माझी. लाईफ वॉज ब्युटिफुल देन. स्ट्रगलिंग होती पण इट वॉज ब्युटिफुल. आणि आताची पण खूप सुंदर आहे आयुष्य. समोरचं सीन दाखवतो. सीन का नाही बघायला, IT कंपनीज पण पाऊस तुम्हाला बघायला भेटतो. मी एका हाताने गाडीचा एका हाताने कॅमेरा पकडलेला बरं का मी. आणि हे असं चालवायचं नाही बघा, असं करायचं नाही कधीच. युजली असं मोबाईल कॅमेरा हातात पकडून गाडी चालवतो मी, कारण की कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुम्ही प्रो ड्रायव्हर असाल तर काही इश्यू होणार नाही, बट युजली असं दिस इज नॉट प्रेफरेबल. असं करायचं नाही कधी. ठीक आहे, नवीन ड्रायव्हरसाठी, जुन्या ड्रायव्हरसाठी, सगळ्यांसाठीच आहे. थोडंफार चालतं बट नॉट एव्हरी टाईम किंवा असं. ही ब्ल्यू रिज सोसायटी आहे. तुम्हाला याच्या अगोदर पण मी व्लॉगमध्ये पाहिला असेल तुम्ही. ब्ल्यू रिज, आय डोंट नो वाय द नेम ब्ल्यू रिज. Why blue? I don't know. गाडी बी किती स्लो चालवायला लागले ते. कमर्शियल व्हेकल आहे. कमर्शियल व्हेकल युजली दे आर नॉट अलाउड आय गेस, बट आय डोंट नो. दे आर अलाउड म्हणजे आतमध्ये तर अलाउड नाही का. आय नो दॅट. लुक ॲट हाऊ ब्युटिफुल इज इट. ही पूर्ण ऑफिसचे बिल्ड. आता इकडे जे राईट लेफ्ट साईड जे आहे का ते पूर्ण कमर्शियल स्पेस आहे. आणि हे रेसिडेन्शियल आहेत पूर्ण. हे समोरचं पण रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. ही पूर्ण एकाच ओनरचं आहे. एकाच ओनरचं इन द सेन्स जी पण ग्रुप ऑफ कंपनीचा असेल.
लेफ्ट साईडला बघितलं सगळी IT कंपनीचं, ते तुम्हाला झाडामध्ये दिसणार ना का सध्या, कॅमेरा झूम करता येत नाही, आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंग पण अलाउड नसते. सो आय विल टू स्टॉप ना. ऑफिसचं कसं आहे माहीत आहे का, पाऊस एवढा असल्यामुळं मला सांगतो, मग एकतर माणसं काय करायला की लवकर यायला लागलेत, आणि त्याच्यानं काय व्हायला लागले की पूर्णतः पार्किंग फुल व्हायला लागले. आता मी सकाळी सांगितलं होतं की बाबा, तर मी लवकर येऊनसुद्धा म्हणजे 10पर्यंत मी पोचलो होतो खरं तर का 10 सव्वा 10पर्यंत, तर फक्त एकच पार्किंग शिल्लक होती आमच्या कंपनीची, ती पण ओपन पार्किंग मला जागा भेटली. सो उद्या मला लवकर यावं लागेल. आणि सध्या पाऊस चालूच आहे बरं का, सकाळपासून मॉर्निंगपासून पाऊस चालू आहे, ते कंटिन्यू पाऊस चालूच आहे. कधी कधी काय करते हे सिक्युरिटीवाले, दे डोंट अलाव यू टू शूट द व्हिडिओज since it belongs to private property. We cannot say private property, but yeah, security is important. कारण की गोईंग फॉरवर्ड इथं कसं आहे, थोडंसं हाय सेन्सिटिव्ह एरिया आहे, कारण की लोकेशन माहीत होणं, सर्वच्या रूम माहीत होणं, दॅट इज द प्रॉब्लेम. कर बाबा, जण तुला साईडनं द्यायचं असतं तर वाय टू हॉर्न इट. Just tell me the most what do you say, tell me what else you can expect, की याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला. तारा आहे मस्तपैकी, पाऊस बाहेर चालू आहे छानपैकी जॉब आहे, what else you need. आता इथून मस्तपैकी मी वाईफला पिकअप करेन आणि तिथून मग मस्तपैकी याला जाईन. घरी मस्तपैकी कुछ ना कुछ अच्छा खासा बनेगा अभी घर पे. खतरनाक पाऊस चालू आहे बरं का, म्हणजे एवढा पण हेवी पाऊस नाही, बट देर इज अ ब्युटिफुल रेन आउटसाइड. आज तारीख काय, आज 2 जुलै आहे बरं का खरं तर, आणि जुलै महिन्यामध्ये पाऊस असतोच. आणि मला असं वाटतं की ना, मेजर पुण्याचं सेंट्रल एरियापेक्षा आहे ना, हिंजवडी साईडला जास्त पाऊस पडतो ॲज कम्पेअर टू अदर पुणे. आता पुणे जे की पुणे किंवा पिंपरी चिंचवड म्हणू शकता, जे की थोडंसं मावळ तालुक्याकडे येतं, तिकडं जरा जास्त पाऊस पडतो ॲज कम्पेअर टू हिंजवडी. आणि इथून कसं पुढे थोडं तामिनी घाट लागतो हिंजवडीपासून एक 10-12 किलोमीटर नंतरनी, तर तिकडे कसं पूर्ण डोंगरा भाग असल्यामुळं तिथं जास्त पाऊस पडतो अजून. गाडी असं फास्ट चालवून जमत नाही बरं का.
थोडंसं साईडनं चालू लागते बरं का, बिकॉज यू कॅन नॉट एक्सपेक्ट की ड्रायव्हर्सने प्रत्येक वेळेस ध्यान ठेवून चालवावं लागेल, कारण की एखाद्या वेळेस छत्रीचं छत्री मोठी वगैरे असेल तर थोडंसं पलीकडून थोडं जायला पाहिजे. इथं फुटपाथ वगैरे पण नाही बरं का इथं. दॅट इज वन मेजर कन्सर्न. एवढं मोठं आय टी पार्क्स असून ह्याचे डेव्हलपमेंट बघा कसे आहे. हे पूर्ण हिंजवडीचा एरिया होतं बरं का, आणि काहीसुद्धा डेव्हलपमेंट नाही. ग्रामपंचायत आहे इथं अजूनसुद्धा. पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट्समुळं इट इज स्टील दिस ओनली. आणि तिकडला वन वे नसल्यामुळं वन वे असल्यामुळं गाडी आपल्याला इकडून आणावं लागते. हा शॉर्टकट पडतो, सगळ्यात कमी शॉर्टकट हाच पडतो. आय डोंट नो इकडून कुठं जाते बरं का, पण जो रूट माहीत आहे मला किंवा मॅपवर जे दाखवते का नाही तो हेच आहे शॉर्टेस्ट रूट. जर नसेल तर मला शोधावं लागेल रूट, फॉर विच आय डोंट हॅव टाईम. मला असं रस्ते पाठ होत नाहीत बरं का. रस्ते असे त्या रोडवरून मला 2-3 वेळेस कमी जावं होतं, त्यावेळेस मला ते पाठ होत आहेत. तर युजली मॅप इज द बेस्ट ऑप्शन. त्यामुळे तर खरं मी हे लावलं आहे बरं का. माझ्या शूजला पाणी लागलं असतं मग कसं एकदम ही करायला लागले ते चरचर आवाज यायला लागला. क्लचला मी हाफ क्लच वगैरे थोडंफार करायचं म्हणलं तर रस्त्यापासून का सरकत नाहीत हेच कळत ना मला. नाव वी आर ऑन द वे. तो जो वन वे जो म्हणतो का नाही मी, तो हा वन वे आहे. सरक ना बाबा, काय ह्या करून बघायला लागले ते. एक तरी तर गाडी माणसं व्यवस्थित चालवत नाही ती, वरनं तू रस्ता सोड ना म्हणल्यावर. इथं अजून कोणी लावले बस काय माहिती. ओ हो 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 हो, हाऊ मेनी बसेस.